16 नोव्हेंबर 2025 मालेगावजवळचं एक छोटं आणि शांत गाव डुंगराळे. पण त्या दिवशीची संध्याकाळ शांत नव्हती, तर ती एका भयानक वादळाची चाहूल घेऊन आली होती. कोणालाही कल्पना नव्हती की या दिवशी गावात माणुसकीचा असा अंत होईल, जो ऐकून दगडालाही पाझर फुटेल. एका 3 वर्षांच्या चिमुरडीची, यज्ञाची ही कहाणी आहे, जिचा कोणताही दोष नसताना ती एका मोठ्याच्या अहंकाराची आणि विकृतीची शिकार झाली. यज्ञा आपल्याच विश्वात रमलेली एक निरागस बाळ. तिचे वडील व्यवसायाने फोटोग्राफर, त्यामुळे कामासाठी ते नेहमी बाहेर असायचे. घरात तिची आई, 1 वर्षाची लहान बहीण आणि यज्ञा. सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. गावातच राहणारा 24 वर्षांचा विजय खैरनार. दिसायला सामान्य, पण डोक्यात मात्र सैतान. घटनेच्या बरोबर 1 महिन्यापूर्वी यज्ञाच्या वडिलांचा आणि विजयचा काही कारणावरून जोरदार वाद झाला होता. भांडण झालं, मिटलंही असेल असं जगाला वाटलं. पण विजयच्या मनात मात्र बदल्याची आग धगधगत होती. त्याला बदला घ्यायचा होता, पण समोरासमोर नाही, तर अशा प्रकारे ज्यामुळे त्या बापचं काळीज तडफडून बाहेर येईल. 16 नोव्हेंबरची संध्याकाळ झाली. यज्ञाचे वडील कामामुळे बाहेरगावी होते. घरात फक्त महिला आणि मुलं. यज्ञा घराबाहेर खेळत होती. विजयने हीच संधी हेरली. त्याच्या मनातलं प्लॅनिंग तयार होतं. तो यज्ञाजवळ गेला. लहान मुलांना काय कळतं? त्याने तिला चॉकलेटचं आमिष दाखवलं. ज्या काकांवर विश्वास ठेवावा त्याच काकांच्या डोळ्यात वासना आणि हिंसा होती, हे त्या 3 वर्षांच्या जीवाला कसं कळणार? काही क्षणातच कोणाचंही लक्ष नसताना विजयने यज्ञाला उचललं आणि अंधारात गायब झाला. इकडे ती खेळत असेल असं समज करून घरचे निर्धास्त होते. 7:30 वाजले. अंधार दाटू लागला. यज्ञा दिसत नाही म्हणून आईने हाका मारल्या, पण समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. शेजारी पाजारी चौकशी सुरू झाली. मगाशी तर इथेच होती, कुठे गेली? प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. गावकरी हातात बाटरी आणि टॉर्च घेऊन शोधाशोध करू लागले. आणि इथे एक धक्कादायक गोष्ट घडत होती. ज्या नराधमाने, ज्या विजयने त्या मुलीला पळवलं होतं, तो स्वतः गावकरांमध्ये मिसळून चेहऱ्यावर चिंतेचं नाटक करत तिला शोधण्याचं ढोंग करत होता. किती निर्ढावलेला असेल तो माणूस? घरापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर एक मोबाईल टॉवर होता. त्या टॉवरच्या खाली असलेल्या बीटीएस रूमच्या मागे थोडं जंगल आणि झुडपं होती. शोधात शोधत काही गावकरी तिथे पोहोचले आणि तिथे जे दृश्य दिसलं, त्याने प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकली. तिथे यज्ञा निपचित पडली होती. तिचा अंगावरच्या जखमा सांगत होत्या की त्या नराधमाने तिच्यासोबत किती पाशवी कृत्य केलं होतं. वासनेची भूक भागवून त्या राक्षसाचं मन भरलं नव्हतं. म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने त्या चिमुरडीचं डोकं एका भारी दगडाने ठेचलं होतं. पोलिसांना बोलावण्यात आलं. संशयाची सुई फिरली आणि काही धागेदोरे विजय खैरनारकडे जाऊ लागले. पोलिसांनी जेव्हा त्याला ताब्यात घेऊन आपला खाक्या दाखवला, तेव्हा हे भयानक सत्य बाहेर आलं. केवळ वडिलांशी झालेल्या भांडणाच्या बदला घेण्यासाठी त्याने हे क्रूर कृत्य केलं होतं. आज डुंगराळे गाव सुन्न आहे, पण आतून पेटलेलं आहे. किन्नार समाज आणि समस्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. त्यांची एकच मागणी आहे की या नराधमाला अशी शिक्षा द्या की पुन्हा कोणाचीही हिंमत होणार नाही एका निष्पाप जीवाकडे वाकडा नजरेने बघण्याची. फाशी आणि फक्त फाशी. मित्रांनो, ही फक्त एक बातमी नाही, तर आपल्या समाजाला लागलेली कीड आहे. तुमची आणि आमची चुप्पी अशा गुन्हेगारांचं बळ वाढवते. या घटनेवर तुमचं काय मत आहे आणि आरोपीला कोणती शिक्षा झाली पाहिजे, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. न्याय मिळालाच पाहिजे.